नमस्कार, मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही, ऐकतो आम्ही. भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेलसाठी. लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे हे उमेदवार आहेत. काळगे हे डॉक्टर आहेत, तर त्यांचे वडील बंडाप्पा काळगे हे शेका पक्षाचे जुने जाणते वयोवृद्ध असे कार्यकर्ते आहेत. आज आपण त्यांच्याशी उमेदवारासंदर्भात बातचीत करणार आहोत. नमस्कार आप्पा, नाव काय आपलं? म्हणते बंडाप्पा महालिंगप्पा काळगे. हो. माझं गाव राण्यात कुलगा, तालुका शिरंपा, जिल्हा लातूर. तुमच्या चिरंजीवाला उमेदवारी मिळालेली आहे लातूर लोकसभा मतदारसंघातून. असं वाटलं होतं का कधी उमेदवारी मिळेल किंवा ते खासदार पदाचे उमेदवार असतील? गेल्या 2-3 निवडणुकीपासून त्यांचा प्रयत्न चालू होता आणि त्या दृष्टीनं आम्ही सतत प्रयत्नात होतो आणि त्या प्रयत्नाला या 2024च्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली, यश मिळालं. आमच्या काय वाटतंय, शक्यता आहे निवडून यायची? 16 आणि शक्यता आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे, जो आम्हाला अपेक्षित नव्हता. इतका प्रतिसाद लोक स्फूर्तीनं देत आहेत आणि म्हणून यावेळेला डॉक्टर शिवाजी काळगे याचा विजय निश्चित आहे असं मला वाटतं. असं कधी वाटलं होतं का लहानपणी की हा शिवाजी आपला उमेदवार बनेल? नाही, खासदार वगैरे असं काही नाही, पण पूर्वीपासून त्याच्यात हे राजकीय थोडं आहे. तो माडचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होता ज्यावेळी MS ला होता, मेडिकल कॉलेजला त्यावेळेला. त्यानंतर पुन्हा महाराष्ट्राच्या ऑप्थॅल्मिक जी संघटना आहे, महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध डॉक्टर लहाने साहेब अध्यक्ष होते आणि हा सचिव होता त्या संघटनेचा. महाराष्ट्राचा अध्यक्ष होता काही दिवस. त्यामुळे याच्या अंगात निवडणूक लढवावी असं पूर्वीपासूनच होतं आणि त्या प्रयत्नाला आता यश आलं, उमेदवारी मिळाली. तुम्हाला किती आपत्ती आहेत आणि डॉक्टर शिवाजी हे किती चिरंजीव आहेत? कशी? पहिली माझी मुलगी आहे, होय, ती BA B.Ed होती, शिक्षिका होती. आता ती VRS घेऊन रिटायर झालेली आहे. दुसरा हा डॉक्टर माझा मुलगा आहे. त्यानंतर तिसरा एक मुलगा आहे, तो व्हेटरनरी डॉक्टर आहे आणि चौथी एक मुलगी आहे, ती MSc B.Ed आहे. डॉक्टरचं शिक्षण प्राथमिक राण्यांगुलगा येथेच झालेलं आहे. हो. शाळेत असताना काय होतं, अभ्यासात कसं होतं त्यांचं? तो पहिल्यापासून अभ्यासात प्रथम श्रेणीत राहिला. 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तो पहिला आला. 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तो पहिला आला. त्यानंतर तो इकडं लातूरला शिकायला आला. 7वीपर्यंत तो राण्याकुलगा इथे शिकला. लातूरला येऊन देशी केंद्र शाळेचा तो विद्यार्थी होता. त्यानंतर तो राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये 12वीपर्यंत शिकला. त्यावेळी तो प्रथम राहिला. ज्या मासिक परीक्षा होतात शाहू विद्यालयाच्या, महाविद्यालयाच्या, प्रत्येक मासिक परीक्षेमध्ये हा फर्स्ट यायचा आणि त्याबद्दल त्याला बक्षीस मिळायचं. डॉक्टर विषय असं काही आहे का? तुम्ही आता अनेकदा पत्रिका बघतात लोक, तर यांची कधी पत्रिका बघितली होती का? यांच्यात काही राजयोग असल्याचं काही सांगितलं होतं का? नाही, तसं एक तर मी पूर्वीपासून थोडं पुरोगामी विचार सरणीचा असल्यामुळं मी कधीच कुणाची पत्रिका बघितली नाही. लग्नाच्या वेळी सुद्धा मी पत्रिका कुणाची बघितली नाही. लग्न जुळते लग्न पत्रिका वगैरे ठीक आहे, कुणाचा विश्वास असेल, पण माझा स्वतःचा विश्वास नाही. आज वय काय आहे तुमचं? 87 वर्ष. 87 वर्ष आहे. मग तुम्ही शेका पक्षाचे अनेक वर्षे तालुका चिटणीस निलंगा तालुक्यात होतात. तुम्ही किती निवडणुका आतापर्यंत लढवल्या, कुठं कुठं जिंकल्या आहेत? मी तालुका देखरेख मंडळाच्या निवडणुका सतत लढल्या निलंगा तालुका आणि त्यात मी विजयी होत राहिलो. मी एकदा पंचायत समितीची निवडणूक लढवली पण पडलो आणि त्यानंतर मी कोणत्या निवडणुका बहुतेक लढवल्या नाहीत. मी महाराष्ट्र विषय सभेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष राहिलो 10-15 वर्ष. पुन्हा तिथून महाराष्ट्राची जी तक्रार निवारण समिती आहे, महाराष्ट्र विषय सभेची, तिचा मी सल्लागार होतो. त्यानंतर तालुक्याच्या पुरता तहसील ऑफिसच्या जे वेगवेगळ्या कमिट्या आहेत, दुष्काळ निवारण कमिटी, तकावी कमिटी वगैरे त्या काळी होत्या, त्याचा मी शासनाने नेमलेला मेंबर होतो.
नाही, शेका पक्षानं कधी तुम्हाला उमेदवारी खासदारकी आमदारकीची दिली होती का, किंवा असा प्रयत्न केला होता का? मला शेका पक्षानं 2-3 वेळा आमदारकी, 2 वेळ हेरची आणि 1 वेळ निलंग्याची आमदारकी देऊ केली होती. पण माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी ते लढू शकलो नाही. पण मग आता काय वाटतं, आता मुलगा तुमचा खासदारकीचा उमेदवार आहे, काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षांना त्यांना उमेदवारी दिलेली आहे, म्हणजे तुमची जे काही इच्छा होती लोकप्रतिनिधी बनायचे, आमदार किंवा खासदार, ते मुलगा पूर्ण करते असं वाटतंय? मला खूप आनंद होतो. माझ्या जीवनात अनेक अडचणी असल्यामुळं माझे वडील वयाच्या 5व्या वर्षी वारले. त्यामुळं आमचा संसार थोडा विस्कळीत झाला. आई कधी बाहेर न पडलेली असल्यामुळं तिला काही माहीत नव्हतं, तरी तिनं मला शिक्षण दिलं. मी PhD पर्यंत शिकलो आणि त्यानंतर मी घरच्या अडचणीमुळं मी घरी राहिलो शेती. आणि मुलगा माझा निश्चितच काहीतरी व्हावं असं वाटत होतं आणि त्याला यंदा फळ आलं. नाही, तुमचा मुलगा आता डॉक्टर आहे, एवढं पुरेसं नव्हतं का? मग खासदारकीच का पाहिजे, किंवा राजकारणात प्रतिनिधित्व का पाहिजे तुम्हाला? एक गोष्ट आहे साहेब, की चांगल्या माणसानं राजकारणात यावं असं मला पूर्वीपासून वाटतं. आताचं राजकारण फारच गडूळ झालेलं आहे. स्वार्थी लोकांचा इथं वावर जास्त झालेला आहे. नंबर 2चे पैसे असलेले लोक राजकारणात येतात. पूर्वीच्या काळात जे राजकारणी होते त्याचा इतिहास आपण पाहतो. लाल बहादूर शास्त्रीच्या खात्यावर 5,000 नव्हते ज्यावेळी वारले त्यावेळी. यशवंतराव चव्हाणाच्या बँक खात्यामध्ये फक्त 25,000 होते. अमेरिकेचे राष्ट्रपती पदावून गेल्यानंतर आपल्या नोकऱ्या ते पुन्हा चालू करतात. मग आजच्या काळात एखादा माणूस आमदार होतो किंवा खासदार होतो, 8व्या दिवशी सोन्याची कडे घालून निघतो. हा जो राजकारणात दोष निर्माण झालेला आहे तो कुठंतरी बंद व्हावा. चांगले माणसं राजकारणात यावं असा बोलतो आपण, पण वागत नाही. म्हणून माझा एक चांगला मुलगा जो शिक्षितच नाही, सुसंस्कृत सुद्धा आहे. आज माझा मुलगा डॉक्टरकी करतो, पण कमीत कमी 25% दररोजची OPD फुकट असते. गोरगरिबाला पैशासाठी कधी नडविला नाही त्यानं. जी आम्ही पहिल्यापासूनची संस्कृती सांभाळली तो पुढे नेतो. मी माझ्या आयुष्यात कधी 5 पैसे कुणाची लाच घेतली नाही. मी कुणाला नोकऱ्या वगैरे दिल्या असतील, माझ्या हातात ती सत्ता होती, पण कुणाचा मी चहा पिलो नाही. आणि मी जे पाळलो तो माझा मुलगा आतापर्यंत पाळत आलेला आहे आणि पुन्हाही पाळेल अशी मला खात्री आहे, कारण माझे संस्कार त्याच्यावर आहे. म्हणजे खासदार झाल्यानंतर जे काही लक्षणं आहेत, जे काही करायला पाहिजे ते पूर्तता करतील असं तुम्हाला पूर्णपणे विश्वास आहे? तशी लक्षणं आहेत त्यांच्यात, तसे गुण आहेत त्यांच्यात, तसं वर्तन आहे त्यांचं? बिलकुल सर. माझा मुलगा खासदार जरी झाला किंवा अजून कुणी त्याच्यापेक्षाही मोठा झाला मंत्री वगैरे, तरी तो भ्रष्टाचार करणार नाही असं मला खात्रीनं वाटतं. कारण हे आमचे संस्कार त्याच्यावर आहे. ईश्वरानं मला पोटापुरतं दिलंय, त्यामुळं अधिक कमवावं, काहीतरी नंबर 2चे पैसे असं माझ्या आयुष्यात मला कधी वाटलं नाही. अनेक लोकांनी त्याबद्दल मला बोललंही, पण मी काही माझं तत्व सोडलं नाही. मी कधी भ्रष्टाचार केला नाही आणि माझा मुलगा करणार नाही याची मला खात्री आहे. बरं, अनेकदा इलेक्शन म्हटलं की अशात पैसे प्रचंड लागतात असं वाटतंय, तर तुमचा मुलगा डॉक्टर काळगे हे पैशामध्ये काही कमी पडतील असं वाटतंय तुम्हाला या मतदारसंघात? निश्चितच पैशाच्या बाबतीत आम्ही कमजोर आहोत आणि त्या दृष्टीने लोकांच्या ससद विवेक बुद्धीवर विश्वास ठेवून एक चांगला माणूस लोकसभेत पाठवतील लातूरचा प्रतिनिधी म्हणून, आणि त्यासाठी विशेष पैशाची काय अडचण होणार नाही असं मला वाटतं. कारण जी सवय लोकप्रतिनिधींनी लोकाला लावली, दारू, कोंबडे, पैसे वगैरेचे प्रकार आज निवडणुकीत करावे लागतात, ते आम्ही करणार नाही. मग निवडणुकीचा परिणाम काही झाला तर चालेल. आणि त्या दृष्टीनं एक चांगला माणूस म्हणून लोकांना डॉक्टरला निवडून द्यावं असं मी सगळ्याला विनंती करीत आहे. खात्री आहे तुम्हाला निवडून येणारच आहेत ते?
मला 16 खात्री आहे माझा मुलगा निवडून येईल, कारण त्यांनी सेवा केलेली आहे. आज लातूर आणि त्या परिसरातील अनेक लोकांना त्यानं फुकट दृष्टीदान केलेलं आहे. पैशाच्या बाबतीत तो कधीच आग्रही राहिला नाही. पैसा एखाद्या जो कमी असला जा म्हणून तो नेहमीच पैशाच्या बाबतीमध्ये कधीच त्यानं कुणाला अडवलेलं नाही. नाही, आतापर्यंत तुम्हाला डॉक्टरांचे वडील किंवा डॉक्टरचा बाप असं म्हटलं जायचं. भविष्यात आता 4 जूनच्या नंतर तुम्हाला खासदारांचे वडील असं म्हटलं जाईल. काय वाटत असेल तर काय वाटेल तुम्हाला त्यावेळेस? नाही, ती लोकांना ठरवायचं आहे. मला नुसता बाप खासदाराचा वडील म्हणायचं का अजून पुन्हा डॉक्टरचा बापच मधून घ्यायची पागी आणायची, ते जनतेनं ठरवायचं आहे. लोकांना खासदाराचा वडील हे पद मला मिळण्यासाठी का होईना पण डॉक्टरला मतदान करावं, कारण आम्ही कधी पापाचा पैसा कमविला नाही, कमवणार नाही. आणि त्या दृष्टीने एक चांगला माणूस लोकसभेत पाठवावा जनतेनं, अशी मी विनंती करतो. मी खासदाराचा वडील होणारच आहे डॉक्टर खासदार झाले तर, आणि ते करायचं माझ्या हातात नाही. माझ्या हातात फक्त तिकीट घेण्याचं होतं, ते मी काम केलंय. त्याला खासदार बनवण्याचं काम सगळ्या जनतेचं आहे, आणि जनतेने एका चांगल्या मुलाला लोकसभेत पाठवावं. लातूरची ही परंपरा आहे की मधला काही 1-2 माणसं सोडले तर आतापर्यंत जे खासदार झाले लातूरची ते सगळे उच्च विद्याविभूषित आणि हुशार आणि नाव कमवलेले होते. शिवराज पाटील असतील, वाघमारे सर असतील, किंवा पहिल्यापासूनचे जे खासदार आहेत ते सगळे उच्च विद्याविभूषित आहेत. आता यावेळेस जे खासदार होते ते आता किती शिकलेत मलाही माहीत नाही, पण आता हा येणारा जो खासदार आहे तुमच्या समोर उभा टाकलेला तो सगळ्या दृष्टीनं उच्च विद्याविभूषित आहे आणि सुसंस्कृत आहे. आज उच्च विद्याविभूषित माणसं मिळणं सोपं आहे, पण ज्याच्यावर चांगले संस्कार घडले अशी माणसं राजकारणात यायला तयार नाही. आणि आज हा आलाय तर लोकांनी त्यांना सहकार्य करावं. नाही, तुम्ही ज्येष्ठ कार्यकर्ते आहात, तुम्ही जुना काळही बघितला राजकारणाचा, आता आधुनिक काळही बघतात. तुम्ही आता ही उमेदवारी घोषित झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये काही गावांना भेटी दिला असेल, काही व्यक्तींना भेटी दिला असेल. तुम्हाला काय हे वातावरण काय दिसतं, लक्षणं काय दिसतात? मला ज्यावेळी आम्ही ही उमेदवारी स्वीकारली त्यावेळी थोडी धाकधूक होती, कारण भाजपची हवा आहे. त्याशिवाय पैशाचा इतका प्रचंड लोकांना सवय लागलेली आहे, यामध्ये आपण टिकू शकतो का? मग पण एकदा निवडणूक आम्ही लढवायचं मान्य केलं. देशमुख बंधूंनी सगळ्या प्रचंड सहकार्य केलं, आग्रह धरला, आम्ही हे मान्य केलं. पण आज आम्ही बघतोय की आम्ही निवडणूक लढवण्यापेक्षा जनतेनंच ही निवडणूक हातात घेतली. निवडणुकीमध्ये आतापर्यंतचा जो आमचा अनुभव आहे, उमेदवार लोकांकडे जाऊन मतं मागायची. आज परिस्थिती अशी आहे, लोक येऊन उमेदवाराला म्हणतात की आम्ही तुमच्या. हा फरक आहे निवडणुकीत. आज आपण ही मुलाखत घेतली आहे. आपले चिरंजीव डॉक्टर शिवाजी काळगे हे खासदार व्हावेत अशा आम्ही भूकंप न्यूज या यूट्यूब चॅनेलच्या वतीने शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद. मी सुद्धा आपला आभारी आहे. आपण माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला प्रकाशात आणलं किंवा माझी मुलाखत प्रसिद्ध केली, याबद्दल मला आनंद आहे. आपण सर्वांनी आणि ही जी मुलाखत पाहतात त्या सर्वांनी डॉक्टर काळगेला मदत करून खासदार करावं, आणि खासदाराचे बाप ही पदवी तुम्ही मला जी दिली ती सार्थ करावी अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो.